बस झाला, बस. शांत हो ना, शांत हो. तिनं लग्नाला नकार नाही दिलाय ना, ती फक्त विचार करायला वेळ द्या म्हणते ना. आई बाप म्हणून आपण सगळं केलं ना, मग विचार करायला वेळ देऊ शकत नाही का त्यांना? तिच्या मनात काय विचार आहे ते तर कळू दे. तिला संसार करायचा आहे अगं. आणि मुलगा कितीही चांगला असू दे, पण तिच्या मनात नसेल ना, तर मी तिचं लग्न त्याच्याशी नाही लावून देणार. नाही लावणार, कळलं? मॅम तुम्ही सॉरी तुम्ही इथे मला सांगायचं ना, मी आलो असतो घरी. गुड आफ्टरनून मकरन. मकरन मी सॉरी सॉरी मॅम, ते अचानक तुम्हाला इथे बघितलं ना, गडबडलो थोडा. एरवी घरी बघून गोंधळतोस, आज ऑफिस मध्ये बघून गोंधळलास. सॉरी मॅम, तुम्हाला बघितलं की गडबडायलाच होतं मला. म्हणजे तुमचं ते हे तसं आहे ना, ऑरा एकदम. पण तुम्ही आज इथे खालच्या फ्लोअरवर आपल्या रेस्टॉरंटचं काम सुरू आहे, नवीन रेस्टॉरंटचं. त्याचा सेटअप करायला थोडासा वेळ होता, म्हटलं वर जाऊन पाहू. पण तुम्ही इथे का उभ्या मॅम? कम इनसाइड. डू आय एव्हर कम इनसाइड? नाही. जयनी काय नियम घातलाय? स्त्रियांनी त्याच्या ऑफिसमध्ये प्रवेश करायचा नाही. तो नियम मीच कसा मोडायचा? ऑलरेडी मोडलाय तो नियम, तुम्हाला माहित नाही. काही नाही, काही नाही. जय कुठे? सर ना, सर आता जस्ट बाहेर गेले मॅम. अच्छा, आज आकाशच्या नवीन कंपनीचे इंटरव्ह्यूज लाईन अप आहेत ना? यस यस. हो हो. ऍप्लिकंटची फाईल घेऊन जरा खाली आहे. आणि अकाउंट डिपार्टमेंट जोशी आहेत? यस हो आहेत ना. त्यांना म्हणून मॅमनी जरा रिपोर्ट घेऊन खाली बोलवलंय. हां सांगतो. एक 5 मिनिटात ये. येतो मॅम. येस. आणि पमा, मलाही वाटतं ना माझ्या पोरींची लग्न व्हावीत म्हणून, पण म्हणून त्या मला जड नाही झालेलं अगं. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची म्हणून तिच्या मनाविरुद्ध दुसऱ्यांच्या घरात पाठवायचं तिला. तो विनायक ना माझा मित्र आहे. तुझं दुसरं स्थळ बघायला जाणार असेल ना तर मला सांगेल. तू नको ना काळजी करू. हा, मम्मी नको ना एवढी चिडू. नको इतका त्रास करून घेऊ स्वतःला. हे बघ, तू चिडलीस ना की ताई एकदम गप्प होऊन जाते. तिला विचार करायचा ना, मग देऊयात ना वेळ. आणि विचार करून ती नाहीच बोलेल असं का समजतेस? हो पण बोलू शकते ना ती. अगं असं अचानक विचारल्यानंतर ती गोंधळून गेली असेल बिचारी. टेन्शन आलं असेल तिला. आणि आतापर्यंत तुझं तिने ऐकलं नाही असं कधी झालंय का? नाही ना. मग हे पण ऐकेल. थोडा वेळ तर दे तिला. देऊयात ना वेळ. आणि माझ्याकडे ना आता एक टकाटक गुड न्यूज आहे. सांगू का? मी सांगतेच. मम्मी, मला जॉब मिळाला. खरंच शरू? हो. ताई खरंच? येस. ताई अगं कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. शरू बाळा, तुझ्या मम्मीला गोडधोड भरव. बघ तोंड कसं कडे करून बसली ते. मला नको काही गोड. असं कसं खावंच लागेल. मी एवढा जॉब मिळवला त्याचं तुला काहीच नाही वाटत?
मम्मी अगं आता सगळं बेस्ट होणार बघ. मला सॅलरी मिळणार आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊच नकोस. तू फक्त मला पटापट सांग सॅलरी आल्यावर आपण काय काय करायचं. ताई मला एकतरी माझा ड्रेस घेऊन दे ना. मला नेहमी तुमचेच कपडे घालावे लागतात. आणि ताई आपण ना घरात एसी लावूया का? फारच गरम होतं ग घरी. तशी तू थांब जरा. आपण सगळ्यात पहिले काय करूया, पै न साठवता मम्मीसाठी लक्ष्मी हार करूया. घेऊया. मला लाडी गोडी लावताय कळत नाही का? मला इतकी पण भोळी नाहीये मी. शरू स्वामींनी ऐकलं ग आपलं. चल आपण स्वामींना साखर ठेवूया. आणि बाय तू पण देवाच्या पाया पड म्हणजे देव तुला चांगली बुद्धी दे. चल आपण स्वामींजवळ साखर ठेवूया. हा चल. खरंच ऐकलं, बरं झालं ग. हो हो ना. मॅडम फाईल. झाले ना इंटरव्ह्यूज? हो. उघडून दे ना. हा. कसे झाले? एकदम चांगले झाले मॅडम. उत्तम कॅन्डिडेट सिलेक्ट केलेत सरांनी. मला जय म्हणाला होता जरा सगळ्या नवीन टॅलेंटला रिक्रूट करणारे यावेळी यंग ब्लड, पण तरी सुद्धा तू डोळ्या खालून घाल. काय आम्हाला बायकांना अशा रिक्रुटमेंटच्या बाबतीत एक 6th सेन्स असतो. तुम्हा पुरुषांना जरा समजायला वेळ लागतो. ठीक आहे, जयला आता अनुभवाने येतंय सगळं. तरी आई तू एकदा बघच, एकदा डोळ्या खालून घाल. असा हट्ट असतो त्याचा. हो, त्यांचा हट्टच असतो मॅडम. म्हणजे तुम्ही ती फाईल बघितल्याशिवाय ते अप्रुव्हलच देत नाही आम्हाला. आणि सगळ्या गोष्टी घरी आल्यावर डिस्कस करतो माझ्याशी. नाही, मोठे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तुम्ही जोपर्यंत हो म्हणत नाही ते साईनच करत नाही मॅडम. ओ, आकाशचा नवीन बिझनेस आहे, नवीन व्हेंचर आहे, माझ्या मुलीच्या नावाने सुरू केलाय. त्यामुळे त्याला चांगली माणसं मिळायला हवी. म्हणजे काय मॅडम? आणि जावयाला चांगले कॅन्डिडेट्स मिळतात की नाही तर तुम्ही बघणारच ना. आणि कसं आहे, तुमचा ना एक्सपिरियन्स अनुभव खूप मोठा आहे मॅडम. त्याच्यामुळे तुमच्या नजरेखालून सगळं गेलंच पाहिजे. तुम्ही ग्रेट आहात मॅडम.